आता आपले दोन्ही हॉटेल म्हणून एक 40 ते 50 लोकांचा स्टाफ आहे. सगळ्यात महत्त्वाचं ते एक आपण म्हणतो ना परीक्षा आहे ती एक. स्टाफ टिकवणे ही खूप मोठी परीक्षा आहे. पण यामध्ये काय आहे महत्त्वाचं माहिती आहे का, की जे स्टाफ असतो त्यांच्या गरजा खूप छोट्या आहेत. त्यांना टायमाला ते थोडं पेमेंट देणं गरजेचं आहे. त्यांना टायमाला त्यांच्याबरोबर बोलणं, हसणं, खेळणं. तुम्ही त्यांच्यावर चिडा, रागवा, पण ते कामापुरतं. पण तुम्ही जर फॅमिली म्हणून किंवा एक टीम म्हणून जर काम केलं, तर ते तुम्हाला शेवटपर्यंत सपोर्ट करतात. आणि यामधून तुम्ही कशाप्रकारे मॅनेज करता आणि कशाप्रकारे तुमचं हे हॉटेल सक्सेसफुली रन करताय? आज 7 वर्ष झालं माझ्याकडे एकच शेफ आहे आणि तो अजून पण मला सपोर्ट करतो. त्यामुळे मला स्टाफमुळं माझं हॉटेल चतुर्थी सोडून आजपर्यंत कधीच बंद नाही. महिन्याची चतुर्थी सोडली ती माझं हॉटेल किंवा स्टाफ नाहीये, हे नाहीये, ते नाही म्हणून हॉटेल कधीच बंद नाही झालेलं आहे. पण एवढी गोष्ट आहे, की तुम्ही एक स्वतः शक्तिमान नाही बनू शकत. गरज टीमची असते. प्रत्येक टीमने त्यांची कर्तव्य जर व्यवस्थित पार पाडली, तर हे एकदम सुरळीतपणे काम होतं. पण ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हे आजच्या म्हणजे आजच्या चालू ह्याच्यामध्ये कसं आहे, की ह्याची त्याची माणसं फोडणं खूप चाललंय. पण आपण जर त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांचे कर्तव्य, त्यांचे जे त्यांना जे गोष्टी लागतात, त्यांना जे त्यांचे जे गरजा आहे, ते वेळोच्या वेळी पूर्ण केल्या ना, तर ते पण आपल्याला साथ सोडणार नाही.